हेलो 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद। आज या चारकोप सेक्टर 7 मध्ये शिवसेना शाखा क्रमांक 18 यांच्या वतीने माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आणि माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी हा आमने सामने डबलबाजीचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारी मुक्काम पोस्ट नाडक तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बॉय सन्माननीय संतोष जोईल बुवा मुक्काम पोस्ट पुडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग। तर आम्हा दोन्ही बुवांना इथे भजन करण्याची सुवर्ण संधी शिवसेना शाखा क्रमांक 18 यांच्या वतीने सुवर्ण संधी प्राप्त झाली। त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। या डबलबाजीसाठी ज्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते आमचे परममित्र संजय उर्फ बाळू मांडवकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पकवाज वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी सन्माननीय कल्पेश पाटकर बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे परममित्र युवा जाधव बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे परममित्र राकेश विशाल बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। नगरसेविका सौ संध्या विपुल जोशी यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे ते आमचे सन्माननीय रवींद्र साऊंड सर्व्हिस यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। श्री हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री कुणकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री रामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मी आपले सामने डबलबाजीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामांकनाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र।
या ठिकाणी सौ संध्या विपुल जोशी मॅडम या ठिकाणी हजर आहेत। त्यांचे मंडळाच्या वतीने आणि दोन्ही बुवांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी सुरुवातीलाच आमचे मित्र भिवा जाधव बुवा यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। द्वारी उभा क्षणभर दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ति को विश्वमोहिनी आदिशक्ति को विश्वमोहिनी नवविध नटली या भुवनी नवविध नटली या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझिया भजनी 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 कृपाशिष दे सहस्र करा कृपाशिष दे सहस्र करानी कृपाशिष दे सहस्र करानी कृपाशिष दे सहस्र करानी
या ठिकाणी माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्राचे लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे. बुवांनी सांगितलं की गर्दी कमी आहे, पण जरी गर्दी कमी असली तरी दर्दी भजन श्रोते या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे कमी जरी असले तरी 100% भजनं चांगले होणार. थोडा वेळ झालेला आहे, उशीर झालेला आहे कार्यक्रमाला. त्यामुळे सुरुवात भजनाची बुवांनी सांगितलं भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. भजावा, जपावा आणि नमावा. त्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. 100% तुमचं मनोरंजन होणार.
ब्रह्मांडामध्ये नाद गरजला ओम नमः शिवाय योगेश्वरा ब्रह्मांडामध्ये नाद गरजला ओम नमः शिवाय योगेश्वरा ब्रह्मांडामध्ये नाद गरजला ओम नमः या ठिकाणी जोईल बुवा या ठिकाणी पटकन रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया आणि गजरांना काय ते बोलूया. बुवा बराच काय माझ्या टाकल्यावरनं वगैरे बोलले, पण ते मांडवकरच गायब झाले. माझी मेन माणूसच माझ्या गँग मध्ये गायब झाले. गँग मधले काही गायब झाले. आणि मेन सांगायचं म्हणजे बुवा दोन माणूस मेन तेच माझ्या गँग मधले नाही टाकतात. थोडं वेळ तापत म्हणजे की मग टाकल्याचा काय तर सांगते माझ्यापेक्षा. बुवा का जाधव बुवाने 300 रुपये पहिले दिला पहिल्या सुरुवातीला, आणि ते बक्षीस म्हणून दिलेले नाही होते. तुमच्या माहितीसाठी सांगते बुवा, जोईल बुवा ते 300 रुपये 200ची नोट बघा किंवा 100ची नोट बघा, त्याच्यावर फोटो माझा ते काढून बघा. पाटकर बुवाने दिलेले ते पण बघितलं तरी फोटो माझा आहे. फक्त आता चष्मा काढून ठेवलाय. असू दे, या ठिकाणी मनोरंजन 100% होणार. फक्त वेळेचं, कारण ती मिटिंग झाल्यापासून सगळ्या बुवांना एक नियम घातलेला आहे की रूपाच्या ध्यानाचा अभंगापर्यंत जास्तीत जास्त बुवांनी बोलू नको आणि गजरापासून काय तू वेळ घ्या आणि बोला. त्यामुळे गजरातून 100% मनोरंजन करूया. रूपाच्या ध्यानाचा अभंग घेऊया.
Banana,